शारदीय नवरात्री व्रताची जरी समाप्ती झालेली असली तरीही देवीचा हा शारदीय महोत्सव हा पौर्णिमेपर्यंत चालूच असतो आणि म्हणूनच आपणही आपली नैवेद्य विधानाची सिरीज ही पौर्णिमेपर्यंत सुरू ठेवणार आहोत. तर आपल्या कुलस्वामिनीची अखंड कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहावी, तिचं अखंड प्रेम आपल्याला मिळत राहावं, आपल्याला अखंड संरक्षण तिचं मिळत राहावं म्हणून अश्विन शुक्ल एकादशीला म्हणजेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवीला, जगदंबेला, आपल्या कुलस्वामिनीला दह्याचा नैवेद्य दाखवावा आणि ते दही सदाचारी धर्मपरायण अशा ब्राह्मणाला दान करावं किंवा कोणत्याही गरजूला दान द्यावं. याने जगदंबेची, आपल्या कुलस्वामिनीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते, तिचं संरक्षण, तिचं प्रेम आपल्याला मिळत राहतं. आणि पुन्हा हे केवळ अश्विन शुक्ल एकादशीपुरतंच म्हणजे शारदीय महोत्सवापुरतंच मर्यादित नसून हे नैवेद्य विधानानुसार प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपल्या कुलस्वामिनीला दह्याचा नैवेद्य दाखवला गेला पाहिजे आणि तो ब्राह्मणाला दान दिला पाहिजे. भुवनेश्वरी शरणम.